राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा. विविध संप्रदायातील 100 संतांची संक्षिप्त चरित्र. श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज आपण ऐकत आहोत परमपूज्य श्री राधाबाई अक्का यांचं चरित्र, याचा भाग दुसरा. परमपूज्य सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर हे सद्गुरू शोधार्थ बाहेर पडले आणि थेट हरिपूरला श्री राधाबाई अक्कांकडे आले. श्री अक्कांनी त्यांना मिरजेला श्री अण्णाबुवा यांच्याकडे पाठवलं. तिथून ते श्री अक्कलकोट स्वामी महाराज, श्री माणिक प्रभू, श्री रामकृष्ण परमहंस अशा महापुरुषांकडे जाऊन शेवटी श्री तुकामाई यांच्याकडे येहेळगावी गेले आणि त्यांच्याकडून अनुग्रह घेऊन चैतन्य रूप झाले. हे सगळं सांगायचं कारण हेच की नामावतारी श्री गोंदवलेकर महाराज सर्वप्रथम अक्कांकडे आले. यावरून अक्कांची योग्यता कळून आल्याशिवाय राहत नाही. श्री राधाबाई अक्का या रात्रभर भजन करत आणि भजन करता करता देहभान विसरून जात. अक्कांच्या भजनात स्वतः गोपाळकृष्ण मुरली वाजवत असे. याचा प्रत्यय श्री विनायक चिंतामण खाडीलकर या गृहस्थांना आला. हे गृहस्थ सांगलीहून हरिपूरला पायी येत होते. हरिपूरच्या वेशीजवळ राधाकृष्ण मंदिर असल्यानं वेशीत पाऊल टाकताच केवड्याचा घमघमाट त्यांना आला. त्यानुसार ते मंदिराच्या दाराजवळ आले आणि दाराच्या फटीतून आत बघितलं तर एक प्रकाशाचा किरण त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला. त्यामुळं आणखी बघावं अशी इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे बघितलं असता अक्का भजनात रंगून गेल्या आहेत. त्यांच्या मांडीवर नाग आहे आणि तो डोलतोय. त्याच्या मुखात लाल मणी आहे आणि त्याच्या प्रकाशाचा झोत बाहेर येतोय असं दृश्य दिसलं. तसंच कृष्णाचा मुरली रव त्यांना ऐकू आला. हे बघून त्यांचं देहभानच हरपून गेलं आणि पहाटेपर्यंत ते तिथंच उभे राहिले. अक्कांचं पहाटे भजन संपलं. अक्कांनी दरवाजा उघडला तो समोर खाडीलकर उभेच होते. ते अक्कांना म्हणाले, अक्का, अहो तुमच्या भजनाच्या वेळी नाग तुमच्या मांडीवर डुलत होता, तुम्हाला भीती कशी वाटली नाही? हे ऐकून अक्का म्हणाल्या, अहो खाडीलकर, मीही माणूसच आहे, मीही फार भित्री आहे, मग मला भीती वाटणार नाही का? पण मी देहावर नसल्यानं मला भीती वाटली नाही. हे उत्तर ऐकून खाडीलकर चकित झाले आणि त्यांनी राधाक्कांचे पाय धरले. अशा श्री राधाबाई अक्कांनी अनेक लीला केल्या, पण विस्तार भयास्तव त्या इथं देता आलेल्या नाही आहेत. श्री अक्कांच्या भजनात जसा केवड्याचा सुगंध दरवळू लागला तसा अक्कांचा कीर्ती सुगंधही सर्वत्र पसरत चालला. अनेक संत सज्जन त्यांच्याकडे येऊन गेले. कल्याण इथले सुप्रसिद्ध संत श्रीराम मारुती महाराज यांचे सद्गुरू श्री बाळ मुकुंद महाराज हे इंदूरहून 150 शिष्यांसह वर्तमान हरिपूर इथं केवळ श्री राधाबाई अक्कांच्या दर्शनास आले होते. त्यावेळी श्री राधाबाई अक्का परगावी गेल्या होत्या. त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय माघारी जायचं नाही असा त्यांनी निर्धार केला. श्री बालमुकुंद हे फेर धरून उत्तम भजन करीत. श्री राधाबाई अक्कांच्या कृष्ण मंदिरा शेजारीच त्यांचं भजन सुरू झालं. रात्र भजन सुरू होतं. सुमारे 15 दिवस अक्कांना यावयास लागलं तरी बालमुकुंदांनी हरिपूर सोडलं नाही. शेवटी अक्का आल्या. ते बालमुकुंदांना कळलं. बालमुकुंद म्हणाले, आज अक्का मी तुमच्या पुढे भजन सेवा करणार आहे. हे ऐकून अक्का म्हणाल्या, बालमुकुंद, तुम्ही मी यायच्या आधी 15 दिवस जिथं भजन करत होता तिथंच मी येईन. भजन तिथंच होऊ दे. याप्रमाणे अक्का भजनास आल्या. भजन पहाटेपर्यंत रंगलं. भजनानंतर अक्का मंदिराकडे निघाल्या असता बालमुकुंदांनी अक्कांचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या पदकमली प्रेमाश्रूंचा अभिषेक घातला. अक्का म्हणाल्या, बालमुकुंद, तुमचं भजन आज फारच चांगलं झालं. गोपाळकृष्णाला ते फारच आवडलं. हे बोलून अक्का मंदिराकडे आल्या. अक्का मंदिरात आल्या असतील तोच एक जण अक्कांकडे आला आणि म्हणाला, अक्का,
श्री बालमुकुंद कसं तरीच करीत आहेत, तुम्ही एकदा येऊन पहा. याप्रमाणे परत अक्का आल्या आणि त्यांनी बालमुकुंदांकडं पाहिलं. बालमुकुंद म्हणाले, अक्का येतो आता. अक्का म्हणाल्या, या मग, आता मीही लवकरच येणार आहे. हे दोघांचं चाललेलं बोलणं उपस्थितांना कळलंच नाही. हे बोलणं झालं असेल नसेल तोच श्री बालमुकुंदांनी वैकुंठ गमन केलं. त्यांच्या पार्थिव देहास हरिपूर संगमावरच अग्निसंस्कार केले आणि तिथं त्यांच्या पादुकाही स्थापन केल्या. बालमुकुंद हरिपुरास का आले, ते 15 दिवस का थांबले, या सगळ्या अतर्क्य घटना आहेत. यावरून एकच निष्कर्ष काढता येईल की श्री बालमुकुंदांना श्री अक्कांचं दर्शन घेऊनच देह ठेवायचा होता. याप्रमाणे श्री बालमुकुंदांनी पौषवद्य दशमी शके 1808 म्हणजेच इसवी सन 1886 या दिवशी पहाटेच्या वेळी देह ठेवला. संत महात्म्यांची काळावर सत्ता असते. संत महात्मे हे इच्छामरणी असतात. श्री राधाबाई अक्कांचं नामस्मरण हे अहर्निश सुरूच होतं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा महामंत्र रात्रंदिवस त्यांचा सुरूच होता. मधून मधून त्या श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, हे नाथ नारायण वासुदेव, हेही त्या म्हणत असत. श्री राधाबाई अक्कांनी देह ठेवण्याचं ठरवलं याची सूचना त्यांनी बालमुकुंदांच्या वेळी दिली होती. याप्रमाणे अश्विन वद्य तृतीयेचा दिवस उजाडला. गोपाळकृष्णाच्या नामस्मरणात अश्विन वद्य तृतीया युक्त चतुर्थी शके 1809 म्हणजेच इसवी सन 1886 या दिवशी श्री राधाबाई अक्कांनी महाप्रयाण केलं. सगळीकडे मोठा आकांत झाला. ज्यावेळी अक्कांनी देह ठेवला त्यावेळी मूर्तीतील गोपाळकृष्णाच्या डोळ्यातून अश्रू आले. भगवंतालाही अक्कांचा विरह सहन झाला नाही. अक्कांवर हरिपूर इथल्या संगमावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि बालमुकुंदांच्या शेजारी श्री अक्कांच्या पादुकांची स्थापना करण्यात आली. कशी जाहली कृष्णस्वरूप राधा, जिचे नाव घेता नुरे देह बाधा, भजनामृते पूर्व होऊन ठेला, नमस्कार हा भक्तिभावे पदाला. श्री दासराम महाराज कृत राधाबाई अक्का यांची आरती. आरती कृष्ण राधा करू आपुलिया छंदा, देह भावनुरे जेथे पाऊनिया स्वानंदा, आरती कृष्ण राधा. ब्रह्मचैतन्य सरीसे तव भेटीसी आले, केडगाव नारायण समाधान पावले, आरती कृष्ण राधा. हरिपुरी भजनात झाली अघटित लीला, दासराम आठवीते साथ करी मुरलीवाला, आरती कृष्ण राधा करू आपुलिया छंदा, देह भावनुरे जेथे पाऊनिया स्वानंदा, आरती कृष्ण राधा. हे होतं परमपूज्य श्री राधाबाई अक्का यांचं चरित्र. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.